तुम्हाला त्या सापाच्या डोळ्यात दिसतो का? हे बॉलिवूड वाले काही पण दाखवतात. आता काय आमच्या ढुंगणाले 2 GB कार्ड आणि कॅमेरा लावलेला असतो का? बात तो सही है. नमस्कार बोकळेश भाऊ, तुमच्या हॉटेल चालकांविरुद्ध काय तक्रार आहेत? काय म्हणणार दादा, या हॉटेलवाल्यांनी आमची काही इज्जतच ठेवली नाही आहे. एवढ्या स्वस्त मटण थाळ्या विकत आहेत. आमच्या बाया सगळ्या विधवा केल्या. यांनी एका वेळेस 12 बोकळेश कापून हॉटेल समोर लटकवतात. नाद करती का? एक वेळ यावंच लागतं. अरे बस करा हॉटेलवाल्यांनो. सकाळी 9ला कापता, दुपारी 12ला कापता. हवा तुम्ही मटण, पण एवढा ऊत माज नका करू. आमचं पण कुटुंब आहे, लेकरं बाळ आहेत, जगू द्या आम्हाला पण. मी सिने विदर्भचे आभार मानेल. तुम्ही आम्हाला तुमच्या समाज माध्यमातून मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. धन्यवाद. बिबटेश भाऊ, तुम्ही गाव सोडून डायरेक्ट पुण्यात का गेले होते? मी गावातली हिरवळ बघून बोर झालो होतो, म्हणून म्हटलं जरा FC रोडची हिरवळ बघाव आणि सोबत गुडलकचा बनमस्का पण ट्राय कराव. बिबटेश भाऊ, कशी वाटली FC रोडची हिरवळ? बाबो, काय मुलींची गर्दी FC रोडवर. 100 रुपयाच्या टॉप साठी एकीमेकींवर उड्या मारत होत्या. जिकडं पाहिलं तिकडं मुलीच मुली. नमस्कार सिंगेश अण्णा, तुम्ही आपला मोलाचा वेळ काढून आपल्या सिने विदर्भ चॅनलला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर मग काय म्हणाल बिबटेश भाऊ बद्दल? आंतरराष्ट्रीय वन विभाग संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं मी एक मीटिंग घेणार आहे आणि त्यामध्ये मी बिबट्या समाजाच्या अध्यक्षांना देखील बोलणार आहे. बिबट्या समाज आजकाल कंट्रोलच्या बाहेर जात आहे. त्यांच्या ढुंगणावर फटके देण्याची वेळ आली आहे. लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच माझं माणसांना देखील निवेदन आहे की तुम्ही आमच्या जमिनी खाऊ नका, नाहीतर नाईलाजाने आम्हाला पण तुम्हाला खावा लागेल. का रे ओ बिबटेश, जास्त माजला का बेटा? ढुंगणावर ओल्या बांबूचे असे फटके मारीन की हागायचे वांदे होतील तुझे. समजलं का तुले? जंगल का राजा म्हणते ते मले.